मनोज जरांगे यांच्याकडे विधानसभेसाठी आले 900 अर्ज। भुजबळ यांच्या विरोधात 7 जण इच्छुक, विधानसभा कोण गाजवणार? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आघाडीखाली विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी 900हून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत। या अर्जांची छाननी या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे। इच्छुक मराठा उमेदवारांनी आता छगन भुजबळ यांच्या विरोधात आपली कंबर कसली आहे। भुजबळ यांच्या विरोधात 7 जणांची तयारी सुरू असल्याची माहिती येत आहे। जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतही मराठा उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले होते। नंतर त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व उमेदवारांना पराभूत करण्याचे आवाहन देखील केले होते। छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत, कारण त्या ठिकाणच्या 7 मराठा उमेदवारांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। तसेच माजलगाव येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे, कारण गेल्या वर्षी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर त्यांना पराभवाची शक्यता आहे। अर्जदारांमध्ये विद्यमान आणि माजी आमदार, मंत्री, जिल्हा प्रमुख तसेच जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत। काहींना उमेदवारी हवी आहे तर काहींना मनोज जरांगे यांचे समर्थन हवे आहे। विशेष म्हणजे अनपेक्षितपणे मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत, असे जरांगे पाटील यांचे सहाय्यक श्रीराम कुरणकर यांनी सांगितले। गेल्या आठवड्यामध्ये जरांगे पाटील यांची भेट घेतलेल्यांमध्ये माजी राज्यमंत्री सुरेश नवले, भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, भाजप नेते रमेश पोकळे, माजी खासदार भास्कर खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर, माजी आमदार संगीता ठोंबरे आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचा मुलगा रणजित सिंह यांचा समावेश आहे। जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते प्रयत्नशील आहेत। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड मतदारसंघातून देखील 6 इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले आहेत। त्यामुळे चव्हाण यांना देखील अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा रंगली आहे। त्यामुळेच मागच्या आठवड्यात पृथ्वीराज चव्हाण हे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आले होते, असा दावा देखील श्रीराम कुरणकर यांनी केला आहे। नायगाव मतदारसंघातून भाजपची तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे मी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे। जरांगे पाटील यांची भेट घेऊन मी त्यांच्या समर्थनाची अपेक्षा केली आहे, असे भाजपच्या मिनल खतगावकर यांनी जाहीर केले आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाधिक भाजप नेते आणि आमदार जरांगे पाटील यांना भेटत आहेत, कारण या 2 भागात पक्षाविरुद्धचा आक्रोश लक्षात घेता त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे। जरांगे पाटील यांनी इच्छुकांना त्यांची माहिती आणि अर्ज 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान सादर करण्याचे आवाहन केले होते। आम्हाला 29 ऑगस्ट रोजी निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर करायचा होता, परंतु आता निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता असल्याने तो पुढे ढकलला गेला आहे। या अर्जदारांमध्ये मराठा समाजासह लिंगायत, मुस्लिम, ओबीसी आणि अनुसूचित जातीचे लोकही आहेत। अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।